श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे भोगी। भोगीच्या सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। उद्या आहे मकर संक्रांती। मकर संक्रांतीच्या सुद्धा सगळ्यांना आधीच शुभेच्छा देते, कारण उद्या आपण दुपारी भेटू, त्यामुळे मकर संक्रांतीच्या सुद्धा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते। मकर संक्रांती दिवशी तुमची कोणतीही मनामध्ये कुणाबद्दलही कटुता असेल तर ती निघून जाऊ दे आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, सोबत तुमची नातीही गोड होऊ दे ही स्वामींचरणी इच्छा व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे मकर संक्रांती। मकर संक्रांती दिवशी आपल्याला काय करायचे आहे, एक दोन चार गोष्टी मी सांगणार आहे, दोन तीन उपाय सांगणार आहे आणि हे तुम्हाला न चुकता करायचे आहे, न विसरता करायचे आहे, कारण हा योग आता डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या मकर संक्रांती दिवशीच करता येईल। त्याच्या आधीमध्ये हे उपाय आपल्याला करता येणार नाही, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। उद्या आहे मकर संक्रांती। सगळ्यात आधी पाण्यामध्ये तीळ घालून आणि गंगाजल असेल तर गंगाजल घालून सगळ्यांनी स्नान करायचे आहे। प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घाला किंवा तिळाचे उटणे म्हणजे तीळ मिक्सर मध्ये बारीक करून त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घालून ते उटणे लावून उद्या अंघोळ करा। यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि आपल्या शरीरासाठी ते चांगले देखील असते। आमच्याकडे तीळ घालण्याची पद्धत आहे, काही ठिकाणी बघा उटणे लावण्याची पद्धत आहे, तर तिळाचं उटणं सुद्धा तुम्ही बेसन पीठ घालून किंवा मसूर डाळीचं पीठ घालून तिळाचे उटणे सगळ्यांना घरामध्ये लावू शकता आणि अंघोळ करताना ह्याचा वापर उद्या तुम्ही करू शकता। हे झाल्यानंतर संपूर्ण घराची स्वच्छता करा। उंबऱ्यावर सण म्हणून हळदीचे लेपन करा। मार्बलचा उंबरा असेल तर 5 बोटे हळदीची, 5 बोटे कुंकवाची आणि छान अशी रांगोळी काढा। दरवाजा स्वच्छ पुसून घ्या। दरवाजावर शुभचिन्ह जसं की अधिक, स्वस्तिक, ओम अशी कुंकवाने शुभचिन्ह काढा आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं उगवत्या सूर्याला पहाटे उठायचं आहे उद्या आपल्याला सगळ्यांना आणि उगवत्या सूर्याला पाणी घालायचं आहे, सूर्याला अर्घ्य घालायचं आहे, म्हणजे सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे। सूर्याला पाणी अर्पण करताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावयाची आहे की आपण जे पाणी सूर्याला अर्घ्य घालतो ते कधीही जमिनीवर सांडू नये। एकतर डायरेक्ट एखाद्या झाडाला ते जावे किंवा मग खाली परात किंवा ताट ठेवू शकता आणि त्यामध्ये ते पाणी जमा करू शकता। सर्वप्रथम तांब्यामध्ये पाणी घ्यावे, त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकावे, कुंकू टाकावे म्हणजे कुंकू घालावे, एखादे लाल फूल घालावे आणि त्यानंतर थोड्याशा अक्षता सुद्धा घालाव्यात आणि त्यानंतर सूर्याला दोन्ही हाताने तांब्या घेऊन याप्रमाणे अर्घ्य घालावे। अर्घ्य घालताना ओम सूर्यदेवताय नमः किंवा ओम सूर्यदेवताय नमः हा मंत्र म्हटलात तरी चालेल, तुम्हाला जास्त कुठला अवघड मंत्र सांगत नाही। ओम सूर्यदेवताभ्यो नमः, ओम सूर्यदेवताभ्यो नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला ओम आदित्याय नमः या मंत्राचा हा मंत्र म्हटलात तरीही चालेल, दोन्हीपैकी कुठलाही म्हणा, मात्र सूर्याला अभिषेक घालताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे। एक 5 मिनिटं सूर्याकडे, 1 मिनिट म्हणजे 5 मिनिटं आपण बघू शकत नाही, 1 मिनिटभर सूर्याकडे बघून नमस्कार करायचा आहे। उगवत्या सूर्याकडे बघितल्यावर जास्त त्रास होत नाही। 1 मिनिट त्राटक म्हणतात त्याला, त्राटक तुम्हाला सूर्याकडे बघून सूर्यासारखं तेजस्वी आपली मुलं आपण बनण्यासाठी प्रार्थना करायची आहे। मुलांना सुद्धा उद्याच्या दिवशी सूर्याचे दर्शन आणि सूर्याला अर्घ्य जरूर घालू दे। मुलांचा सुद्धा सूर्य स्ट्रॉंग होईल आणि मुलांना सुद्धा भरपूर त्यामध्ये आयुष्यामध्ये बरकत येण्यास मदत होईल। घरातले पती पत्नी, मुलं मुली सगळ्यांनी तुम्हाला उद्या सूर्याला अर्घ्य घालायचं आहे। अडचण असेल त्यांनी फक्त घालू नका, बाकी सगळेजण घालू शकता। ते झाल्यानंतर तुळशी मातेला पाणी घालायचं आहे। तुळशी मातेला पाणी घालताना चिमूटभर हळद, चिमूटभर तीळ तुम्हाला तुळशी मातेच्या कुंडीत सुद्धा घालायचे आहेत आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा, ओम आदित्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा सूर्याला अर्घ्य घालताना त्यानंतर देवपूजा करायची आहे। देवपूजा करून झाली की ओम शम शनैश्चराय नमः
शनिदेवाचा मंत्र आहे हा. शनिदेवांचा मंत्र उद्या म्हणायचाच आहे. ओम शम शनैश्चराय नमः. किमान 11, 21, 51 किंवा 108 वेळा या मंत्राचे पठण आपल्याला करायचे आहे. हे सर्व करून झाल्यानंतर आता तुम्हाला थोडेसे उपाय सांगते जे तुम्हाला उद्या करायचेच आहेत. उद्या जास्तीत जास्त दान, जास्तीत जास्त ध्यान आणि जास्तीत जास्त स्नान. ह्याला जास्तीत जास्त स्नान म्हणजे स्नान हे गंगा किनारी म्हणजे तीर्थक्षेत्री करतात. स्नानाला खूप महत्त्व आहे, ध्यानाला खूप महत्त्व आहे आणि दानाला खूप महत्त्व आहे. तर आपण 2 गोष्टी तर करू शकतो, ध्यान आणि दान. ध्यान आपण उद्या महाराजांच्या जपमाळा 11 जपमाळा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप उद्या करायचा आहे. ओम गम गणपते नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. ज्यांना वेळ नाही 11 वेळा म्हटलात तरी चालेल. अगदी पूजेसमोरच बसलं पाहिजे असं काही नाही. स्वयंपाक करता करता, काम करता करता सुद्धा हे सगळे मंत्र पठण तुम्ही करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे हातामध्ये आणि 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा गायत्री मंत्र म्हणून हे पाणी तुम्हाला उद्याच्या दिवशी दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. घरामध्ये जी दिशा तुमची दक्षिण असेल त्या दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी तुम्हाला झाडाला घालायचं आहे. हे पाणी म्हणजे उद्याच्या दिवशी या उपायाला खूप जास्त महत्त्व आहे. करून बघा. करण्यासाठी म्हणजे उपाय उद्यासाठीच आहे. यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी संपूर्ण रिमूव्ह होईल आणि तुमच्या घरामध्ये शांतता नांदेल आणि खूप चांगली सुख शांती तुम्हाला लाभण्यास मदत होईल. यानंतर तुम्हाला उद्या दान करायचे आहे. दान कशाचे करायचे आहे तर तुम्हाला गरीबाला कुणालाही 1 वेळची खिचडी किंवा 2 वेळची खिचडी होईल एवढी डाळ, तांदूळ, तूप, हळद, मीठ हे दान मीठ उद्याच्या दिवशी दान करू शकता. एकत्र मीठ नुसते नाही तर इतर वस्तूंसोबत तुम्हाला हे दान करायचे आहे. खिचडीचे संपूर्ण सामान. त्याचप्रमाणे तुमची परिस्थिती असेल तर गरिबांमध्ये ब्लँकेट, स्वेटर, कपडे हे तुम्हाला दान करायचं आहे. चप्पल दान करायचे आहे. छत्री दान करायची आहे. आता कडकडीत उन्हाळा येईल, छत्री दान करायची आहे. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देऊन अशा वस्तू तुम्ही देऊ शकता. जिथे खरोखर गरज आहे अशा ठिकाणीच दान करा. ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि डबल ठेवा अशा लोकांना दान करू नका. ज्यांना खरंच त्याची गरज आहे आणि ज्यांच्या चेहऱ्यावर ती वस्तू मिळाल्यानंतर आनंद पोचेल अशा लोकांसाठीच तुम्हाला हे दान करायचं आहे. लक्षात ठेवा, गरजूंना दान करणं यासारखी पूजा नाही, यासारखं कुठलं पारायण नाही आणि यासारखी कुठली सेवा नाही. सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे दान. अन्नदान, वस्त्रदान हे सगळ्या गोष्टींपेक्षा म्हणजे तुम्ही कितीही पारायण करा, तुम्ही कितीही सेवा करा, त्याच्याही वर्चस्व म्हणजे त्याच्याही उच्च कोटीची सेवा काय असेल तर दान धर्म, पाणी धर्म म्हणजे पाणी दान आणि कपडे दान ह्या दानाला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही करून बघा. त्याचप्रमाणे आज जसे तुम्हाला दीपदान सांगितले मी भोगी दिवशी, तसे 4 दीपदान उद्या तीळ घालून प्रत्येक 4 दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत. पणत्या किंवा कणकेचे दिवे. त्यामध्ये प्रत्येकामध्ये काळे किंवा पांढरे तीळ चिमूटभर घालायचे आहेत. 1 दिवा मुख्य दरवाजामध्ये उजव्या हाताला, बाहेरून आत येताना उजव्या हाताला 1 दिवा तुळशीपाशी तीळ घालून, 1 दिवा देवापाशी आणि 1 दिवा कोणत्याही मंदिरात तीळ घालून तुम्हाला दान करायचं आहे. मंदिरामध्ये जाऊन उद्या तिळगुळ आपल्या महाराजांना तिळगुळ देऊन यायचे आहेत. परत गणपतीला तिळगुळ देऊन यायचे आहेत. महालक्ष्मीला तिळगुळ देऊन यायचे आहेत. तिळाचे गुळाचे जास्तीत जास्त उद्या दान करायचे आहे. आणि आता शेवटचा मात्र खूप चांगला उपाय सांगते. पतंग उडवण्याला उद्या खूप जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं जाते की यावर्षी बंदी आहे पतंगाला, पण जर बंदी नसेल किंवा तुम्ही जर पतंग उडवू शकत असाल, मुक्या प्राण्यांना किंवा कोणालाही ठेच न पोहोचवता कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही पतंग उडवू शकत असाल तर पतंगावर लाल पेननी तुमची इच्छा लिहायची आहे आणि खूप उंच पतंग उडाला. इच्छा कशी लिहायची आहे? नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह इच्छा लिहायची आहे लाल पेनाने आणि खूप उंच पतंग गेला की तो कट करायचा आहे. या वर्षातच तुमची ती इच्छा पूर्ण होईल. एकच इच्छा लिहायची आहे. घरातले 4 सदस्य 4 इच्छा लिहू शकतात, मात्र पतंग वरती गेला पाहिजे. लक्षात घ्या.
एकदम वरती पतंग गेल्यानंतर तो खालून कट करायचा आहे। हा जो पतंगाचा उपाय आहे तो खूपच जास्त छान आहे, म्हणजे तो तुम्हाला 100% फलदायी ठरेल, तुमच्या इच्छा पूर्ण करेल असा आहे। तर अशा पद्धतीने उद्या संक्रांती आहे, वाण करा, दान करा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या सेवा करा। हे सगळं केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, समाधान हे सगळं लाभण्यास तुम्हाला मदत होईल आणि अर्थातच तुमची प्रगती होईल। हळदी कुंकवावर वेगळा व्हिडिओ येईल, त्याबद्दल आपण उद्या बोलूया। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।